नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. महाराष्ट्रातील गलाई बांधवांनी जय हरीच्या गजरात पंजाबमध्ये जलंधर शहर दुमदुमून सोडले. महाराष्ट्रातील काही गलाई बांधव व्यवसाय निमित्त पंजाबमध्ये गेले आहेत. त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन जय महाराष्ट्र गणेश मंडळ स्थापन केलेले आहे. तसेच या मंडळांनी 2006 विठ्ठल रुक्मिणीची ही मंदिरामध्ये स्थापना केलेली आहे. बुधवार जुलै 17 रोजी आषाढी एकादशीचे औचित्य साधून सर्व गलाई बांधवांनी एकत्र येऊन हेच आमचे छोटेसे पंढरपूर असे समजून मंदिरामध्ये आरती करून भक्तिभावाने विठ्ठलाचे व माता रुक्मिणीचे दर्शन घेतले व सर्वांना फराळ वाटप केले. हे गलाई बांधव प्रत्येकाच्या सुखदुःखाला धावून जातात व सामाजिक कार्यामध्ये नेहमी पुढे असतात. या गलाई बांधवांनी महाराष्ट्रातील संस्कृती टिकवून ठेवलेली आहे. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती विजय पवार बस्तोडे यांनी महाराष्ट्रातून नेलेल्या आहेत. या मंडळाने करोना काळात सर्वांना मदतीचा हात दिला होता. या कार्यक्रमामध्ये महिलांनी मोलाचे सहकार्य केले. मंडळाचे अध्यक्ष सुभाष पाटील, सचिव विजय पवार, शंकर पवार, दिलीप पवार, किसन शिंदे, दीपक मुठे, संदीप जगताप, विक्रम पाटील, प्रमोद पाटील, परमेश्वर गायकवाड व भागातील सर्व गलाई बांधव सामील झाले होते. संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. इंडिया न्यूज 28 सांगली व सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट.